चित्रा, आपलं काय ठरलंय? सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास होतोय ग तुम्हा सगळ्यांना. पण मेघना, मी जास्त दिवस तुमच्यावर भार बनून नाही राहणार. छोटी मोठी नोकरी शोधायला आजच सुरुवात करणार आहे आणि हळूहळू राहण्याची सोय बघेन. तुझ्या विचारात चूक नाही, पण आत्ताच इतक्या टोकाचा विचार करायची गरज नाहीये चित्रा. मला ठाऊक आहे की मनोज तुझ्याशी खूप विचित्र आणि चुकीचं वागलाय. तुमच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा बहुधा वेगवेगळ्या आहेत आणि तुम्हा दोघांनाही अपेक्षा भंग सहन होत नाही. पण डोक्यात राग घालून हा प्रश्न सुटणार नाहीये. एक उपाय फेल केला तर दुसरा पडताळून बघावा लागेल. पण मेघना, मी किती प्रेमाने, मनात काहीही न ठेवता त्याच्याबरोबर जुळवून घेण्यासाठीच गेले होते ना ग परत. आणि तो कसा वागला माझ्याशी. मला नकोय आता हे सगळं. नाही चित्रा, तेव्हा लग्न करायची घाई केलीस, त्या मोडायची घाई करू नकोस. थोडा वेळ जाऊ दे. आमच्यातलं प्रेम संपलंय मेघना. आता कशालाच अर्थ नाही. त्या पर्सेसना लावायला माळा बनवायच्या होत्या, त्या मी बनवू का? अगं हो, तूच बनवायच्यास. तुझ्यासाठीच ठेवल्यात मी, घे ना. ताई, हा, अमितादांनी सांगितलंय ना आपल्याला त्या सुगंधी मेणबत्त्या स्टॉलवर लावूया म्हणून. त्या आणायच्या राहिल्यात आपल्या. कधी आणूया? आणि हो, त्या पर्सेसना चेन लावायचं पण राहिलंय, ते पण करायचंय. अगं हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपला एक नेहमीचा माणूस आहे. मी काय करते, पर्सेस बनवून झाल्या ना की त्याला फोन करते. मग तो येतो, सगळ्या पर्सेस घेतो आणि पर्सेसना चेन लावून आणून देतो. आणि मेणबत्त्यांचं मात्र आपल्याला ना प्रॉपर दुकानातूनच घ्यायला लागते. कारण खरं तर मला मेणबत्त्या शिकायच्या होत्या, पण आता तेवढा वेळ नाहीये ना, घाई होईल. पण पुढच्या एक्झिबिशनला मात्र आपण स्वतः मेणबत्त्या कशा बनवायच्या ते शिकायचा आणि आपल्या मेणबत्त्या लावायच्या. हा बोल आदित्य. काय ग, भेंडीची भाजी अशी का केली होतीस आज? मला कुरकुरीत आवडते माहिती ना, परतलेली. तुझ्या हातची चव नव्हती आज भाजीला? अच्छा अच्छा, असं का बोलतेस? अच्छा, राग आला काय? नाही नाही. चल, खोटं बोलू नको. राग आला ना? अगं पण मी घास तोंडात घातल्याबरोबर मला असं वेगळंच वाटलं. होय, तूच केलीस ना? हो. जाने दे यार, होतं एखाद दिवशी गडबड, नो प्रॉब्लेम. पण मी आता खाल्ली भाजी, संध्याकाळी नाही चालणार ती. बरं, ठेवू का? का ग, आज बोलायचं मूड नाही का? नाही, तसं नाही. बरं ठीक आहे, चल संध्याकाळी भेटू. ओके, बाय. बाय.